नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं म्हणजे वंदे मातरम ह्याच्यावरून कोणाला असं वाटलं होतं, की सत्ताधाऱ्यांचीच कोंडी होईल. पण काल श्री राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनाच गोंधळ घालावा लागला. कारण मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हॅलिड प्रश्न विचारले. असं दिसतं आहे, की ज्याला फ्लोर मॅनेजमेंट आपण म्हणतो. आता मी नागपूरमध्ये आहे. विमानामध्ये पुण्यावरून येत असताना श्रीमती प्रियांका गांधी यांचं भाषण पूर्ण मी ऐकलं. 28 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधानांना त्यांनी जे गाळलेले मुद्दे होते त्याच्यावर व्हॅलिड प्रश्न विचारले. आता ज्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध आहे त्यांना माहिती आहे आणि ज्यांचा संबंध नाहीये त्यांना कदाचित कधी-मधी त्यांनी जर व्हिडिओ कुठे बघितले असेल तर त्यांना जाणीव होईल, की काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाची स्पेशली जर शिबिरं वगैरे असतील तर त्याची सुरुवात वंदे मातरमनी होत असते. त्यामुळे वंदे मातरमवरून जो काही पंतप्रधानांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय, त्यातले जे गाळीव संदर्भ आहेत म्हणजे हे खरं आहे, की अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये तात्कालीन राजकीय परिस्थिती पाहता कारण आपला लढा हा काही मुसलमानांच्या विरोधात नव्हता, तो ब्रिटिशांच्या विरोधातला होता. आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधातली लढाई ही अगदी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सुद्धा असं वाटत होतं, की हिंदू आणि मुसलमानांनी मिळून एकत्रित लढली पाहिजे. आणि म्हणून लखनौचं जे काँग्रेसचं अधिवेशन आहे, त्या पहिल्या अधिवेशनामध्ये आता ते कुणी सांगत नाही देशाला. आपली अडचण अशी आहे, की आपण महात्मा गांधींना पाकिस्तानचं आणि अल्पसंख्याकांचं लांगून-चांगून केलं म्हणून दोष देतो. परंतु लाहोरच्याच अधिवेशनामध्ये अ, बाळ गंगाधर टिळकांनी मुस्लिम समुदायासाठी वेगळे मतदारसंघ असावेत त्याला मान्यता दिली आणि नंतर खिलाफत चळवळ तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे का केलं? कारण आपली लढाई ब्रिटिशांच्या बरोबर होती. आता वंदे मातरमवरून आज नाहीये, तेव्हाही गोंधळच होता आणि त्याच्यात दगडफेक झाल्या, दंगली झाल्या, हे सगळं खरं आहे. आणि पंडितजींनी ते पत्रही लिहिलं होतं, पण ते पुढं असं म्हणाले, की जे वंदे मातरमला विरोध करतात ते फॅनेटिक आहेत. म्हणजे जे धर्मवाद मानतात असे लोक आहेत. म्हणजे मुसलमानांच्या संदर्भातले ते प्रश्न होते. बरं जर वंदे मातरमला काँग्रेस पक्षाचा आणि पंडितजींचा विरोध होता, तर काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही अधिवेशनामध्ये वंदे मातरम का गायलं गेलं असतं? असं दिसतं आहे, की ज्या बंगालमध्ये निवडणुका येऊ घातल्यात 37% मुस्लिम आहेत तिथे आणि बंगालचा कोणताही भाग तुम्ही फिरलात, खास करून जो ग्रामीण भाग आहे, तर तुमच्या असं लक्षात येतं, की बंगालमध्ये मुसलमानांचा प्रेझेन्स खूप स्ट्रॉंगली फेल्ट होतो. कारण एकतर आधी डाव्यांचं तिथं सरकार होतं आणि आता तृणमूल काँग्रेस आहे, ज्यांचा पॉलिटिकल बेस जो आहे, तो फार वेगळा आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पॉलिटिकल ज्या काही त्यांच्या आपण त्याला म्हणू की ज्याला त्यांना ऍड्रेस करायचं त्याप्रमाणे ते त्यांचं राजकारण करत असतात. नथिंग रॉंग इन दिस. भाजप पण आता हिंदू मतासाठी जे काही करतोय आपल्याला ते माहितीच आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये बंगालमध्ये जेव्हा आता निवडणूक होऊ घातली आहे, मागच्या वेळेला बऱ्यापैकी पोलरायझेशन झालं. मागची लोकसभा आणि त्याच्या आधीची लोकसभा मी बंगालमध्ये एक्सटेन्सिव्हली कव्हर केली होती. आणि जेव्हा हावडा ब्रिज पासून 5 ते 6 वेळेला तुम्ही असा प्रवास करता त्या छोट्याशा नावेतनं, तर तेव्हा लक्षात येतं की पोलरायझेशन तिथे झालं होतं. खास करून जो सबबचा पार्ट आहे म्हणजे कोलकाता शहर आहे, त्या शहराच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो कंप्लीट पोलराइज झाला. 18 जागा मिळाल्या लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीला. त्यानंतर थोडंसं वातावरण बदललं आणि तिथं असलेला जो महिला मतदार आहे बाय द वे श्रीमती ममता बॅनर्जी यांचे जे वन ऑफ द लेफ्टनंट आहेत त्याच्यापैकी एक जण महाराष्ट्राचे सनदी अधिकारी आहेत. आणि त्यांनी मला समजावून सांगितलं होतं कोलकात्यात त्यांच्या घरी बसून मी ते समजून घेतलं होतं, की ममता बॅनर्जींचा एवढा बिहारमध्ये जो प्रेझेन्स दिसतोय तो का आहे? लोक त्यांना का अ, त्यांना लाईक करतात? तर त्यांनी मला सांगितलं, की महिलांच्या मध्ये जो कॉन्फिडन्स ममता बॅनर्जी यांनी दिलाय, त्याला काही तोड नाहीये. म्हणजे अनेक महिला ज्या शिक्षिका होत्या, अंगणवाडी सेविका होत्या, कोलकात्यातल्या रहिवासी होत्या, त्या मला काय सांगत होत्या ऑन रेकॉर्ड, की देशात दादा आणि राज्यामध्ये दीदी आणि ते स्लोगन फार पॉप्युलर झालं होतं. शुवेंदू अधिकाऱ्यांनी किती प्रयत्न केले त्या काळामध्ये. त्याच्या आधीचे सगळे घटनाक्रम आठवून बघा. केंद्रीय तपास यंत्रणांनी तिथं असलेल्या शारदा, नारदाच्या सगळ्या घोटाळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले. पुढं त्याचं काय झालं नोबडी नोज इट. शुवेंदू अधिकारी सुद्धा अशाच एका प्रकरणामध्ये अडचणीत आले होते. त्यांनी पक्ष बदलला आणि ते ममतांना सोडून भाजपमध्ये आले. ते त्यांचे टॉप कमांडर झाले. त्यावेळेला प्रशांत किशोरनी असं म्हटलं होतं, की भाजपनं 2 आकडे जरी गाठले, तरी मी राजकारण सोडून जाईल आणि प्रशांत किशोरचा जो शेवटचा अंदाज बरोबर आला, तो बंगालमध्येच आला. तर ती जी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे ना, ती डेमोग्राफी ममता बॅनर्जी यांना मदत करते. म्हणजे एकतर अल्पसंख्याक आणि महिला मतदार जे देश पातळीवरती दिसते, की भारतीय जनता पार्टीची एक मोठी पॉलिटिकल डेमोग्राफी तयार झाली आहे. देश पातळीवरती महिला बिहार तुम्ही बघा ना, बिहार मी एवढा फिरलो
महाराष्ट्र बघा, कशाला दूर जायचंय. तर तिथे महिला मतदार भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतात. त्याचं कारण आहे, की महिलांना एक पॉलिटिकल एंटिटी समजून भारतीय जनता पार्टीनं त्यांना तसं नर्चर केलं, ग्रूम केलं. त्यांचा एक स्वतःचा असा एक मतदाराचा टक्का बनवला आणि तो आता त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर ठरतो. एक्झॅक्टली बंगालमध्ये तसंच होतं आहे. बंगालमध्ये महिला मतदार आणि अल्पसंख्याक समुदाय हा पूर्णपणे तृणमूल काँग्रेसच्या बाजूने उभा राहतो. इमॅजिन करा 37% अल्पसंख्याक त्यातले 30% मतदान करत असतील आणि अधिक महिला मतदार तर आणि पुन्हा टीएमसीला मानणारे तो एक असा सॉलिड वोट शेअर आहे ममता बॅनर्जी यांच्याकडे. तर त्याला तोडणं भाजपला खूप कठीण जाते आणि म्हणून आता ते धार्मिक पोलरायझेशन सुरू आहे असं प्रियांका गांधी जे म्हणाल्या त्याच्यात काही तथ्य नाही असं कोण म्हणेल. कारण त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख असा होता की जिथे तुम्ही पंडितजींनी वंदे मातरमला विरोध केला असं म्हटलं, तो जो संदर्भ दिला त्याच्यात पुढेच ते असं म्हणाले की वंदे मातरमला विरोध करणारे हे धर्मवादी आहेत. त्यानंतर काँग्रेसचा त्याने संदर्भ दिला आणि खरी चर्चा कशावरती व्हायला पाहिजे ते जे काल मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी म्हटलं की देशातले इश्यूज काय, चीन बरोबरचा आपला काय जो असेल तो संघर्ष, पाकिस्तान आपल्याला रोज उठून काहीतरी धमक्या देतो आहे, अमेरिकेनं जो टॅरिफ आपल्यावरती लादलाय तो अर्थात सगळं काही देशात वाईट चालू नाही आहे. वी आर डुईंग क्वाईट नाईस. लोकांना ते आवडत नाही बघा. वस्तुस्थिती लक्षात घ्या. या देशातले जे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे ते इतकं उत्तम आहे की या देशातल्या या उत्तम बाजारामुळं आणि पंतप्रधानांनी आणि त्यांच्या फायनान्स मिनिस्टरनी घेतलेल्या काही चांगल्या निर्णयामुळे आता जीएसटी मध्ये सवलत दिली अशी बुम आली मार्केटमध्ये. प्रॉब्लेम आपला काय आहे की जे चांगलं आहे ते चांगलं आहे असं म्हणत नाही आपण. जे क्रिटिकल आहे त्याला क्रिटिकल म्हटलं पाहिजे. पंतप्रधानांनी आज वंदे मातरमवरून 2 दिवसाचं फ्लोर मॅनेजमेंट केलं. चर्चा व्हायला कशाची पाहिजे, चर्चा चालू कशाची आहे. तर हे लक्षात घेतलं तर राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न बरोबर होते. पुन्हा एकदा सांगतो, मी अनेक वेळेला म्हटलं की ईव्हीएमचे मुद्दे वगैरे फोकनाड मुद्दे आहेत, त्याच्यात काही दम नाहीये. किंवा मतदार याद्यात घोळ हे आजचे नाही, गेल्या 20 वर्षापासून ते मतदार याद्यातले घोळ आहेत आणि ते काही भाजपनं घडवून आणलेत वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. मतदार यादीतले घोळ दुरुस्त करण्याचं काम गेल्या 2 दशकामध्ये झालं नाही आणि त्याच्यातले जे लूप होल्स आहेत ते सर्वपक्षीय नेते मंडळींनी वापरलेले आहेत. हा भाग लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आज सोयाबीनचे रेट 8,000. आता मी विदर्भात बसलोय, मला माहिती आहे वर्ध्यातला दर काय, अकोल्यातला दर काय, मध्य संपूर्ण महाराष्ट्रातला दर काय, कापसाचे किती गहन प्रश्न आहेत. आज पार्थ पवारवरती महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एक नेता बोलला नाही हो. एवढी मोठी जमीन हडपल्याचे आरोप झाले त्यांच्यावरती. ती शीतल तेजवानी तिला अटकेत टाकलंय. तिच्याकडनं काही जमिनीची कागदपत्र घेतले. दिग्विजय पाटलाबद्दल कुणी बोललं नाही. काय इश्यूज आहेत कशावरती ते सगळे बोलतात. तर आत्ता राहुल गांधींचा तो प्रयत्न होता जो लक्षात आल्यामुळेच बहुधा आजही अमित शहा असं म्हणाले की नेहरूंनी अपमान केला, मुसलमानाचं लांगूल चांगूल केलं. सो एक सेट नेरेटिव्ह आहे. 17.5 वर्ष या देशावरती ज्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं नाही, उत्तम काम केलं. त्यांचे काही निर्णय चुकले. चीन बरोबरचा त्यांचा जो अति आत्मविश्वास होता तो अत्यंत चुकीचा होता. 1962च्या युद्धामध्ये आपण पूर्णपणे माती खाल्ली, कोणतीही तयारी नसताना. एस.एस.पी. थोरात यांचं जे आत्मचरित्र आहे, त्यांच्या चिरंजीवाचे यशवंत थोरातांची मुलाखत जी मी तुम्हाला दाखवली, जे नाबार्डचे चेअरमन आहेत, लक्षात येत आहे की पंडितजींनी खूप मोठी चूक केली. इट वॉज अ कम्प्लीट ब्लंडर. पण म्हणून काही पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे शत्रू थोडेच होते. अत्यंत विजनरी, यांनी देशाचा पाया रचला असा तो पंतप्रधान. तर त्यांचं किती वेळ तुम्ही नाव घेणार आहात असा जो विरोधी पक्षाचा मुद्दा आहे तो बरोबर आहे. आणि पण ह्या सगळ्या याच्यामध्ये वंदे मातरमवरून किमान पक्षी प्रियांका गांधी यांचं भाषण मला वाटतं की उत्तम झालं आणि त्याच्यातनं त्यांनी जे काउंटर केले त्यातनं सत्ताधाऱ्यांचीच कोंडी होताना दिसते आणि म्हणून सत्ताधारीच गोंधळ करून विरोधी पक्षाच्या नेत्यांची भाषणं बंद पाडतात. ते असं सुरू आहे आपल्या देशातलं राजकारण. आपलं तिकडे लक्ष असेल. नागपुरातनं काही इनपुट्स मी तुम्हाला दिवसभरात देईन. थांबूया आपण इथे.